2014 पासून देशातील कोणत्याही क्षेत्रात विकास झाला नसेल, परंतु केंद्र आणि भाजप शासित राज्यामध्ये ठिकाणी शहरे, गावे, रस्ते तसेच रेल्वे स्थानकाची नावे बदलण्याचा विकास वेगाने होताना दिसत आहे। याच नाव बदलण्याच्या प्रक्रियेत दादर स्थानकाचे आणखीन एक नाव आहे, ज्या नावासोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जोडले गेल्याने कदाचित यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात दादरचे महत्त्वाचे स्थान आहे। त्यांचे वास्तव्य राजगृह येथे होते आणि त्यांचे अंतिम संस्कारही तेथेच झाले। दरवर्षी त्यांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा आदर करावा। एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्याची मागणी राज्य सरकारने यापूर्वी केंद्र सरकारकडे केली होती। भुजबळ येथे नवीन रेल्वे स्थानक बांधले जात असताना त्याला राम मंदिर असे नाव देण्यात आले। त्याच धर्तीवर दादर रेल्वे स्थानकाचे नावही चैत्यभूमी ठेवावे या मागणीसह पॅन्थर आर्मीचे कार्यकर्ते चैत्यभूमीवर बेमुदत संपावर बसले असून मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही उठणार नाही। दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्यात यावे यासाठी पॅन्थर राहुल सोळंके यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे आणि जोपर्यंत चैत्यभूमी नाव होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर राहुल सोळंके ठाम आहे। आमची मागणी मूलगामी नाही, पण इतर मागण्या पूर्ण झाल्या तर दादर स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी लाखो अनुयायी अनेक वर्षापासून करत आहेत। मग यात अडचण काय आहे? गणेश प्रधानसह कैलास कसबे, गली मीडिया, चैत्यभूमी, मुंबई। जय भीम, जय शिवराय। आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी नामकरण हा चाललेला आहे। जर औरंगाबादचं नाव विस्तार होऊ शकतं, जर अयोध्याचं अयोध्याधाम होऊ शकतं, तर दादरचं चैत्यभूमी स्थानक का होऊ शकत नाही? खऱ्या अर्थानं या मुंबईची ओळख ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। कारण का या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव होतं आणि ह्या मुंबईमध्ये बाबासाहेबांचं अंत्यविधी झालेला आहे आणि तीच ही चैत्यभूमी आहे, आपण पाहू शकता। आणि एवढं मोठं स्थान या देशाचा घटनाकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि तरीसुद्धा या स्टेशनचं नामांतर होत नाही। अजून किती वर्षे आमच्या लढ्याची तुम्ही वाट पाहणार? वारंवार या विषयावर आम्ही प्रशासनावर बरोबर निवेदनं दिलेली आहेत, बरेच वर्ष झाले आम्ही आंदोलनं केलेली आहेत, परंतु प्रशासन आंबेडकरी चळवळीला कुठलंही ग्राह्य धरलं जात नाही। म्हणून संविधानिक पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज पॅन्थर राहुल सोळंके आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। उपोषण करण्याचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक हेतू इथं न बाळगता इथं सर्वांचीच आपली असणारी अस्मिता म्हणजेच चैत्यभूमी, आणि चैत्यभूमीचं कुठेतरी दादर स्टेशनला नाव झालं पाहिजे चैत्यभूमी स्थानक म्हणून, हीच आमची एक मागणी आहे। आणि ह्या मागणीसाठी आमचा स्वार्थ आहे भीमसैनिकांचा। म्हणून पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे, उपोषण चालू केलेलं आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी। इथल्या जे कोण पॉलिटिकल लेवलची लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर कागदोपत्री येणाऱ्या दिवसामध्ये दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक नाव देण्यात यावं, ही आमची जाहीर आपल्या प्रशासनाला मागणी आहे। या मीडियाच्या मार्फत, चॅनलच्या मार्फत हे सांगू इच्छितो की आमचा अंत पाहू नका। कालपासून एक पाण्याचा घोट न घेताना, कुठल्याही प्रकारचं अन्न वगैरे न खाताना आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। याची दखल सरकारने घेतली पाहिजे, अन्यथा आम्ही हे उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवू। आमच्या जीवाला बरं वाईट जरी झालं तरी आम्ही शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी या ठिकाणी जगू। जय भीम।